दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे। 3 ते 6 सप्टेंबर मध्ये मुसळधार पाऊस। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यात विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर अचानकपणे मुसळधार पाऊस सुरू झाल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे। पावसाची तीव्रता वाढतच जाणार आहे, त्यामुळे सतर्क राहणे देखील खूप गरजेचे राहील। विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचे वातावरण राज्यामध्ये दाखल होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे। कारण कामापेक्षा अधिक पाऊस तर झालेला आहे, त्यात अजून पावसाळी वातावरण काही ठिकाणी आता सक्रिय होत चाललेलं आहे। नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यात कसा राहणार आहे, कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे, आता सर्व काही सविस्तर अंदाज आपण आता बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे रोजची रोज सविस्तर हवामानाचा अंदाज तुम्हाला बघायला मिळणार आहे। व खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे रोज हवामान अंदाज बघायला मिळत नाही। त्यासाठी सबस्क्राइब करायचे आहे व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचे आहे। तुमचा तालुका असेल किंवा जिल्हा असेल तो आम्हाला कमेंटमध्ये सांगा। पाऊस कसा राहील, किती वाजता पाऊस येण्याची दाट शक्यता राहील, सर्व काही अंदाज आपण देऊयात। तर चला पाहूयात सविस्तर हवामानाचा अंदाज। तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला मोठा बदल हा वातावरणामध्ये होत चाललेला असून विजांच्या लखलखाटासह भयानक स्वरूपाचं मुसळधार स्वरूपाचं वातावरण राज्यामध्ये आता दाखल होत चाललेलं आहे। त्या 2 तासामध्ये पावसाचा मोठा भयानक अलर्ट आपल्याला लातूर जिल्ह्यासाठी देखील तर बघायला मिळणारच आहे। उमरगा साईड तसेच इकडे उत्तर साईडचे भाग असतील मेघगर्जनेसह मुसळधार ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस दाखल होत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावं। हा पाऊस विजांच्या कडकडाटासह आहे, काही ठिकाणी अतिमुसळधार देखील पडू शकतो, काही ठिकाणी तीव्र मुसळधार देखील पडण्याचा अंदाज आहे। येत्या 2 तासामध्ये तुळजापूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार, होर्तीचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज 100% निर्माण होणार आहे। विजांच्या लखलखाटासह भयंकर स्वरूपाचं वातावरण आता येणार असल्यामुळे पुढचे 2 तास तर खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। थोड्याच वेळामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसात दाखल होत आहे। तसेच इकडे उत्तर साईडचे किल्लारीचे भाग असतील, किल्लारीचा भाग असेल, निलंगाचा साईडचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी खूप तुफान पाऊस पुढच्या काही तासात बघायला मिळू शकतो, त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे राहील। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा व येत्या 2 तासामध्ये काही ठिकाणी नदी नाल्यांना अधिक पाणी येईल अशा प्रकारचं पावसाळी वातावरण या साईडला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आता 100 ते 150 किलोमीटर अंतरावर मोठं पावसाळी क्षेत्र बघायला मिळत आहे। ते राज्याच्या काही जिल्ह्यांकडे सरकत चाललेलं आहे। कोणत्या जिल्ह्यात दाखल होणार असून कुठे मुसळधार पावसाची त्यामुळे शक्यता आहे। तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो, कारण यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुढच्या काही तासात बघायला मिळू शकते। तर चला पाहूयात। तर इकडे बघा आता सविस्तर फक्त तुम्ही लक्ष देऊन बघू शकता। या ठिकाणी जर विचार केला तर खूप मोठं पावसाळी क्षेत्र आता येत्या 2 तासामध्ये वाशिमला दाखल होणार असून नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा भयंकर पाऊस बघायला मिळणार आहे। कारण दरवाड, डिग्रस, पुसद, मंगळूरपीरच्या भागात भयानक स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू झालेला आहे, याची तीव्रता वाढत चाललेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्या। असंच मोठं पावसाळी वातावरण हे राज्यामध्ये हजेरी लावत आहे। काही ठिकाणी अतिशय भयंकर स्वरूपाचं तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं वातावरण आता सक्रिय होत चाललेलं आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं खूप गरजेचं ठरेल। भयंकर स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। उमरगा साईड तसेच इकडे उत्तरेचा साईड असेल उमरगाचा, येत्या 2 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, नदी नाल्यांना तुडुंब पाणी येईल अशा प्रकारची स्थिती बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे तुळजापूर, वैराग, पानगाव, धाराशिवचा भाग असेल, खामगावचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज 100% बघायला मिळणार आहे। धो पावसाची शक्यताही बघायला मिळणार असून आपल्याला काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचं वातावरण बघायला मिळू शकतं। त्यानंतर औसा, किनोटचा भाग असेल, त्यानंतर शिरूराम पालचा भाग असेल, या ठिकाणी लातूर, मुरुडचा भाग आहे, पेठ, एडशी, तारखेड, मस्सा, कळंब या भागामध्ये येत्या 2 तासामध्ये भयानक स्वरूपाचा पाऊस दाखल होत आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल असा पाऊस येईल आम्हाला वाटत पण नव्हता, कारण सध्या जरी आभाळ दिसत नसलं तरी एक मोठं पावसाळी वातावरण 150 ते 200 किलोमीटरचा एक आभाळाचा मोठा पट्टा आहे। तो पट्टा बऱ्याच जिल्ह्याला कव्हर करीत महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस देणार आहे। त्यामुळे आता लक्ष द्या, यामध्ये अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी मोठा अलर्ट राहू शकतो। आता सर्व जिल्ह्यांचा अंदाज आपण बघतच आहोत। तर चला आता अधिक पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सक्रिय होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे। फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं। तुमचा जिल्हा लगेच कमेंटच्या माध्यमातून सांगा।
तर यामध्ये इकडे बघू शकता परळी साईट असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस, परळी गंगाखेड कंधारचा भाग असेल, पूर्णाचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस दाखल होणार आहे. काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळू शकतं. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणं देखील खूप गरजेचं ठरेल. धो पावसाचं आगमन हे बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे पेठ, उमरी, बैंसा, भोकर, पूर्णा, नांदेडचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला 100% बघायला मिळेल. खूप मोठा अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. पाऊस जो लवकर जाणार होता तो जाण्याऐवजी अजून 4 दिवस पावसाचा राज्यामध्ये मोठा मुक्काम बघायला मिळणार आहे. हे देखील लक्षात घ्या, कारण पाऊस काय आता उघडण्याच्या मार्गावर सध्या तरी नाहीये. 4 ते 5 दिवस पाऊस भाग बदलत तुरळक ठिकाणी का होईना हा सुरूच राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. अतिशय भयानक स्वरूपाची स्थिती छत्रपती संभाजीनगरला निर्माण झालेली असून सध्या धो पाऊस सुरू आहे. यामध्ये इकडे छत्रपती संभाजीनगर, शेंद्राचा भाग असेल, तुफान पाऊस 2 तासात आता दाखल होणारच आहे. काही तालुक्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. बिडकीन साईडचा भाग असेल, त्यानंतर उत्तर साईडचे काही अंबडचे भाग असतील, गोलपांगरीचा भाग असेल, अतिशय जोरदार ते मुसळधार पावसाचं आगमन 2 तासात होईल. कारण एक नवीन ढगांची निर्मिती झालेली आहे. मोठा आभाळाचा एक सक्रिय पट्टा जो आहे तो आता छत्रपती संभाजीनगरकडे निघालेला असून 2 तासामध्ये भयानक पाऊस आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पडल्याला आपल्याला चित्र दिसणार आहे. तुफान पावसाची शक्यता आपल्याला 100% बघायला मिळत आहे. त्यानंतर परतूर, देऊळगावचा भाग असेल, लोणार, मेहकर, रिसोडचा भाग, माहुराचा भाग, सिल्लोड, चिखली, बुलढाणा, अजंठाचा भाग असेल, तुफान ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज 100% सक्रिय होतानाचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. श्रीरामपूरचे भाग असतील, वैजापूरचे भाग असतील, या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस दाखल होत आहे. तर चला आता कोणत्या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस कुठे पडेल, नदी नाल्यांना पाणी येणारा पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे आता सरकत आहे, अशा जिल्ह्यांची नावे सांगत आहे. आता फक्त 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर अंदाज बघायला मिळेल. तर यामध्ये इकडे बघू शकता अहमदपूरचा भाग असेल, या ठिकाणी नवीन ढगांची निर्मिती होऊन पाऊस वाढत जाणार आहे. अहमदपूर, गंगाखेड, कंधार, परळी, मुखेडचा भाग येत्या 2 ते 3 तासात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वाढेल. चांगला तुफान पाऊस काही भागात पाहायला मिळू शकतो. हे देखील लक्षात घ्या, एक मोठं पावसाळी क्षेत्र आता राज्याच्या दिशेने येत असल्यामुळे अंदाज लक्षात घेणं गरजेचं राहील. विजांच्या कडकडाटासह, लखलकाटासह जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. खूप तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे नांदेडचा भाग असेल, नांदेड, पूर्णा, परभणीचा भाग असेल, या ठिकाणी सध्या जरी पाऊस नसला तरी पुढच्या 2 किंवा 3 तासामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे. तुम्हाला कळायचं पण नाही की पाऊस सुरू होईल, येत्या 2 तासात पाऊस येईल, कारण एवढ्यात वेगवान गतीने पावसाळी क्षेत्र याही ठिकाणी आता दाखल होणार आहे. त्यानंतर सेलूचे काही भाग आहेत, याही ठिकाणी पाऊस वाढत जाणार आहे. सेलूच्या उत्तर साईडला जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. झरी, बोरी, जिंतूरचा भाग असेल, अतिशय मुसळधार पाऊस. जिंतूरच्या उत्तर साईडला तर अतिशय मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. तुफान पावसाचं आगमन होणार असून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. भयानक स्वरूपाची परिस्थिती निर्माण होणार आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस येत्या 2 तासात आणखी वाढणार आहे. कारण सध्या तो सुरू आहे. सध्या सापतगाव, जयपूरला चांगला पाऊस झालेला आहे. चांगल्या पावसानं 1 तासापूर्वी हजेरी लावली होती. लोणी, लोणार, रिसोडच्या भागात 1 तासापूर्वी पाऊस झालेला आहे. सध्या पण सुरू आहे. अजून पावसाची तीव्रता या भागात वाढणार आहे, कारण लवकरच जोरदार पावसाचं क्षेत्र याही ठिकाणी आता दाखल होण्याच्या मार्गावरती आहे. तर यामध्ये कोणकोणते तालुके आहेत, तर चला आता एका शेतकऱ्याची कमेंट आलेली आहे. बीड जिल्ह्याचे पावसाचे वातावरण सांगा. बीड जिल्ह्याची त्यांनी कमेंट केलेली आहे. सर्व जिल्ह्यांचा अंदाज देणार आहोत. तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा देखील पावसाचा अंदाज देतो, कारण आता खूप मोठं पावसाळी क्षेत्र 2च तासामध्ये राज्यामध्ये दाखल होणार असल्यामुळे अतिशय भयानक पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. तर चला आता सध्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे ते देखील आता सांगतो. तर इकडे बघा, आता सध्या पाऊस पुसद तालुक्यामध्ये आसपास सुरू आहे. पुसद खंडाळाचा भाग असेल, चोंडीचा भाग असेल, तुफान पाऊस सध्या सुरू झालेला असून विजांचा लखलकाट अधिक वाढणार पण आहे. तुफान पावसाची शक्यता असून वाशिम, रेथेडचा भाग असेल, रिसोड, जयपूर, सापतगावचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज 100% बघायला मिळणार आहे. मोठं पावसाळी क्षेत्र लवकरच याही ठिकाणी हजेरी लावण्यास आता सुरुवात करेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा. विजांचा कडकडाट अधिक बघायला मिळणार आहे. तुफान पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळणार असून धो पावसाची शक्यता ही 100% दिसून येणार आहे. त्यानंतर उत्तर साईडचे वाशिमचे भाग असतील, डोणगाव, मालेगावचा भाग असेल, बहापूर, मेहकर,
या साईडला देखील जोरदार ते अतिशय भयंकर स्वरूपाचं मुसळधार स्वरूपाचं वातावरण बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे मालेगावचा भाग असेल, या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मालेगाव, डोणगाव, वाशिमचा भाग, बहुतांशी भागात तुफान स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र आता दाखल होणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाची स्थिती निर्माण होणार असून भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता दाखल होणार आहे. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आता जोरदार पाऊस इकडे मेहकर तालुक्यात 2 तासात येणार आहे. यामध्ये लोणार, लोणी, रिसोड, बहापूर, देऊळगाव राजा तसेच जाफराबाद, चिखली, मेहकर, डोणगाव तसेच या भागामध्ये उत्तर साईडचे भाग असतील भयानक स्वरूपाचं वातावरण निर्माण होईल. ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज काही भागासाठी आपल्याला बघायला मिळू शकतो. एवढं मोठं वातावरण अचानकपणे सक्रिय होत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहे. एवढंच नाही तर आता एक मोठी वादळी परिस्थिती आता बंगालच्या उपसागराकडून राज्याच्या दिशेने येणार आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्यात अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. यामध्ये नेमका कोणत्या भागामध्ये अधिक पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्या जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे आता तुम्हाला सांगणार आहे. आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला. तर चला पाहूयात. तर यामध्ये जर विचार केला तर भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे इकडे उत्तर साईडच्या भागाकडून देखील सक्रिय होत चाललेलं आहे. येत्या 2 तासाचा मोठा अलर्ट बघायला मिळत असून लातूर, धाराशिव, नांदेड सतर्क राहा. सध्या पाऊस नसला तरी 2 तासात रात्री उशिरापर्यंतला मोठं भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण निर्माण होऊन दो पावसाचा अंदाज काही तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा मोठा अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. पैठण, जालना, छत्रपती संभाजीनगर, लोणार, चिखली, सिल्लोड, कन्नडचे भाग जोरदार ते अतिशय मुसळधार पाऊस. अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या, आमच्या भागात काय पाऊस राहील, कसा अंदाज राहील. तर या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर इकडे पाथर्डी, भागूर, पैठण, श्रीरामपूर, राहुरीचा भाग असेल, याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोपरगाव, येवला, वैजापूर, निफाड, सिन्नर, नाशिकच्या भागात तुफान पावसाचा अंदाज असून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांचा लखलखाट अधिक प्रचंड बघायला मिळणार आहे. पावसाचा गडगडाट अधिक जास्त राहणार असून नदी नाले वाहणारे पाऊस आता दाखल होणार आहेत. येवला, निफाड, नाशिकच्या भागात देखील पुढच्या काही तासामध्ये मोठा अलर्ट असणार आहे. तर चला आता नेमका पाऊस हा किती दिवस राहणार आहे व कोणत्या जिल्ह्यात किती दिवस पाऊस पडेल व कोणत्या जिल्ह्यातून पावसाची माघार होणार आहे व आता रात्री उशिराला कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे, अशा जिल्ह्यांची नावे व तालुक्यांची नावे आता राहिलेल्या 1 मिनिटामध्ये आता बघूयात. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत माहिती बघा. तर इकडे बघू शकता. यामध्ये जर विचार केला तर सध्या पाऊस हा अजून तीव्र होतच चाललेला आहे. अंबडच्या भागामध्ये अंबडचा भाग, ईश्वरनगर, तानवाळेचा भाग असेल, पाचवडचे भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. ईश्वरनगरच्या भागामध्ये, पाचवडच्या भागामध्ये, वरी गोद्रीचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे पाचवडच्या साईडला देखील तुफान पावसाचा अंदाज आहे. गोलापांगरी तसेच तारगावचा भाग असेल, जालना, बदनापूर, पिंपरे, शेंद्राचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे लोणारचा भाग असेल, रिसोड, वाशिम, मेहकरचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हा 100% आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर काही असे पण भाग आहेत, त्यामध्ये पुसद, मंगळूरपीरचा भाग असेल, काही ठिकाणी जोरदार ते अतिशय मुसळधार डिग्रज साईड, रोहीचा भाग असेल, याही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. मंगळूरपीर, दरवाचा भाग, डिग्रज साईडचा भाग, रोहीचा भाग असेल, यवतमाळ साईडच्या देखील बहुतांशी भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस दाखल होत आहे. यामध्ये आता आणखीन तीव्रता कोणत्या जिल्ह्यात आहे त्यांची नावे पण बघूयात. तर यामध्ये बघा, यवतमाळला एक नवीन ढग आता सक्रिय होत चाललेले आहेत. नवीन ढगांच्या मार्फत आता मोठा पाऊस सुरू झालेला आहे. यामध्ये यवतमाळला आत्ताच ढग सक्रिय झालेले आहेत. मोठे तीव्र विजांच्या कडकडाटासह पाऊस देणारे ढग आहेत. यामध्ये यवतमाळ तसेच दोमदाचा भाग असेल, रोही असेल, जावई असेल, घाटंजीचा उत्तर साईड असेल, या ठिकाणी सध्या तुफान पाऊस सुरू झालेला असेल. तर शेतकरी मित्रांनो सतर्क करा, कारण आता काही ठिकाणी पाऊस सुरू आहे व काही ठिकाणी अजून पावसाची व्याप्ती व तीव्रता वाढणार आहे. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मेघगर्जनेसह अतिशय मुसळधार
मुसळधार पाऊस आता दाखल होत चाललेला आहे. विजांचा कडकडाट अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये काही ठिकाणी राहू शकतो, त्यामुळे सतर्क राहा. विजांच्या लखलखटासह भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आता दाखल होण्याच्या मार्गावरती आहे. अमरावतीला मोठा अलर्ट आहे. अमरावती, अकोला, आर्वी, वर्धाचा भाग असेल, कारंजा साईड, अकोट, अचलपूरचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस आता या ठिकाणी येत आहे. या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा व पुढचे काही तास राज्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार असून भयानक स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर रोजची रोज असाच हवामान अंदाज बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पाठवा. त्यांना देखील त्यांच्या जिल्ह्याचा सविस्तर हवामानाचा अंदाज बघायला मिळेल व नक्की माहिती मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.